पण मी खचले नाही, मी धीर सोडला नाही. मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि यापुढेही ठेवत राहील. मी नाही खचणार. मी माझ्या घराला सांभाळण्याचा, माझा संसार रेखण्याचा, त्याला नवीन संजीवनी देण्याचा परोपरीने प्रयत्न करत राहील. पण फक्त मधुश्री, या सगळ्यातनं माझे क्लासेस मागे राहिले. बरेचसे बुडाले. एकाच तर क्लासला गेले मी. तुला भेटण्याचं स्वप्न पण आता जरा अंधुकच दिसू लागलंय. पण हरकत नाही, मी माझे प्रयत्न सोडणार नाही. आणि क्लासेसमध्ये जे जे काही मिस केलंय ना मी, ते सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. बघच तू. अनबिलिव्हेबल. ताईच्या बाबतीत एवढं सगळं घडलं आणि तुम्हाला कुणालाच मला काही सांगावंसं वाटलं नाही. बरं, यावेळी पिऊने पण मला फोन करून सांगितलं नाही. काय फरक पडला असता? काय पडला असता? बाबा, असं कसं बोलू शकता तुम्ही? आपण ताईची मदत केली असती ना. ती 24 तास तिथे सायकल चालवत होती. तिचे हाल तुम्हाला बघवलेत का? तुम्ही प्रत्येक वेळी ताईच्या बाबतीत इतके रुथलेस का वागता? शट अप. तुला काय वाटलं? मला काय आनंद झाला होता का? मी हे ऐकलं ना, तेव्हा सगळ्यात आधी मी गेलो तिथे. फुलपाखरासारखं जपलं त्या मुलीला भर उन्हात सायकल चालवताना बघितलं मी. मला काय आनंद झाला असं वाटतंय का तुला? बाबा, तुम्ही तिथे होतात ना, मग ताईला थांबवलं का नाही? खूप प्रयत्न केले, खूप सांगितलं तिला म्हटलं मी देतो तुला 2 लाख रुपये, पण उतर सायकलवरून. पण नाही ऐकलं तिने. त्या भिकारड्या माणसाच्या प्रेमाची पट्टी बांधली होती तिच्या डोळ्यावर. माझा संसार, माझी जबाबदारी, हे असलं काहीतरी बडबडत होती. कुणी काहीही म्हणो, पण मला माझ्या अनुचा खूप अभिमान वाटतो. स्वतःच्या संसारावर संकट आले म्हटल्यावर डगमगली नाही ती. स्वतः ठामपणे उभी राहिली त्या संकटासमोर. आपल्या कुटुंबासाठी कुणापुढे हात पसरले नाही तिने. आणि ह्या गोष्टीचा अभिमानच आहे मला. आई, हे बघ, काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलतेय मी. या सगळ्यामध्ये ताईची किती फरफट झाली असेल. पण कशासाठी करतोय आपण ही चर्चा? हा, काही उपयोग आहे का? त्या भिकारड्या माणसाला लग्न करायची अक्कल आहे, पण आपल्या बायका पोरांना कसं सांभाळायचं ती अक्कल नाही आलेली अजून. परवा त्या प्रथमला त्या रस्त्याच्या कॉर्नरवर मित्रांसोबत चकाट्या पिट्टांना बघितलंय मी. काय होणार आहे पोरांचं? बाप तसा बेटा. अरे आत्ता कुठे घरात आलोय? फ्रेश झालोय, येईल शाळेत थोड्या वेळाने. काय पार्टी? कसली? अरे यार, आय डोंट थिंक मला येता येईल. का म्हणजे काय? माझे पॅरेंट्स परमिशन देणार नाही आणि याचं तिकीट पण नाही परवडणार. काय आलिया पण येणार आहे? यार, आय डोंट वॉन्ट टू मिस दिस चान्स. पण पैसे कुठून आणू? हा ठीक आहे, मी बघतो, काहीतरी जुगाड करतो. बाय. प्रथम, अगं यार, नॉक करून येत जा ना. बेसिक मॅनेज असतात. हो का? सॉरी रे प्रथम, पण काय ना, माझ्याच मुलाच्या खोलीत यायला मला परमिशनची गरज नाही ना. अगं आई, पण मी माझा काहीतरी मोबाईलवर प्रायव्हेट बोलत होतो. प्रायव्हेट बोलत होतास? सिरियसली? सिरियसली. गप्प बस. आत्ता परीक्षा जवळ आली, आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. प्रथम 2 दिवस आपले तसेही वाया गेलेत ना बाळा. असं करू नकोस. आता मित्रांशी फोनवर बोलायचं नाही, चॅट करायचं नाही, मोबाईलवर गेम खेळायचे नाही, कळलं?
फक्त अभ्यासाकडे लक्ष. अभ्यास आहे की अभ्यास. हे बघ, मी कोमट दूध आणले तुझ्यासाठी, पिऊन घे.